नमस्कार. 8 जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. रंगकाम, नळ फिटिंग, शेती, ठिबक सिंचन आणि इलेक्ट्रॉनिक अशा सर्व कामांसाठी लागणारे साहित्य मिळण्याचे ठिकाण. विश्वसनीय आणि नामांकित नाव म्हणजे कुणाल हार्डवेअर अँड पेंट्स. आमच्याकडे सर्व साहित्य अतिशय योग्य दरात मिळेल. आमचा पत्ता यावल चोपाडा रोड, बस स्टँड जवळ, किनगाव. मोबाईल क्रमांक 7770050027. आम्ही एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते आहोत. यावल तालुक्यात कोरोनाचे आज पुन्हा नवीन 3 रुग्ण आढळले. रुग्णसंख्या वाढून झाली 6. यावलला 15 ते 18 वयोगटातील लसीकरणास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद. यावल महाविद्यालयात विभागातील खेळाडूंच्या सहभागात आंतरविभागीय क्रॉस कंट्री स्पर्धा उत्साहात संपन्न. यावल शहरात विद्युत वितरण कंपनीकडून वीज बिल वसुली मोहीम. थकबाकीदारांचा विद्युत पुरवठा केला खंडित. भालोद चिखली रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, नागरिकांची तक्रार. यावलला जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीच्या उपक्रमातून किल्ले प्रदर्शन स्पर्धा. यावल महाविद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न. चारुलता पाटील प्रथम, देवेंद्र बारी द्वितीय तर मयुरी बारी तृतीय. बाबा महाहंसजी महाराज 35 दिवसाच्या तुरुंगवासानंतर जामीनवर मुक्त. तर हिंगोणा गावातील असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार श्रीदादा चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश. डेनिम शोरूम. ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी आता आपल्याला जळगाव किंवा भुसावळ शहरात जाण्याची गरज नाही. आपल्या शहरातच ब्रँडेड कापड उपलब्ध, ते देखील विविध प्रकारच्या ऑफरमध्ये. दसरा, ईद ए मिलाद, दिवाळी निमित्त 2000च्या खरेदीवर टी शर्ट अगदी मोफत, फ्री फ्री फ्री. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. यावल येथे शेतकी संघ जिनिंग कॉम्प्लेक्समध्ये, तर चोपडा शहरामध्ये पाटील दरवाजाजवळ डेनिम शोरूम. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मोफत मास्क देखील मिळेल आणि विविध प्रकारची टी शर्ट ऑर्डरनुसार छापून देखील मिळतील. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. आता बघूया सविस्तर घडामोडी. आज 8 जानेवारी शनिवार रोजी यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 3 रुग्ण आढळले आहे. यापूर्वी 3 रुग्ण होते. आता आजचे 3 रुग्ण मिळून रुग्णसंख्या वाढून 6 झाली आहे. जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयातून प्राप्त अहवालानुसार यावल तालुक्यातील उंटावद या गावात एकाच कुटुंबातील दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. 47 वर्षीय इसम आणि 38 वर्षीय महिला असे दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीअंती समोर आले. मात्र हे दाम्पत्य सध्या नाशिक येथे वास्तव्यास आहे. हे दाम्पत्य उंटावद येथून गेल्या काही महिन्यांपूर्वी नाशिक येथे स्थायी झाले होते. त्यांच्या आधारावर यावल तालुक्यातील उंटावद येथील पत्ता असल्यामुळे हे 2 रुग्ण यावल तालुक्यात आढळल्याचे समोर आले. तर साकडी या गावात देखील एक 34 वर्षीय तरुण कोरोनाबाधित आढळला आहे. साकडी गावात एक रुग्ण आढळल्यामुळे साकडीकरांची चिंता देखील वाढली आहे. अशा पद्धतीने आज यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 3 रुग्ण आढळल्यामुळे यापूर्वीचे 3 रुग्ण व आजचे 3 असे 6 रुग्णसंख्या यावल तालुक्यातील झाली आहे. यातील 2 रुग्ण सध्या नाशिक येथे आहेत. यावल शहरांच्या महिलांसाठी खुशखबर, आनंदाची बातमी. आता जळगाव भुसावळला सोन्या चांदीचे दागिने घ्यायला जायची गरज नाही. आता आपल्या यावल शहरातच आपल्या सर्वांच्या सेवेत राज ज्वेलर्स. येथे सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने व त्यावर सर्वात कमी मजुरी, सर्व प्रकारचे सर्टिफाईड राशीरत्न खडे, चांदीचे ताट, ग्लास या ठिकाणी मिळतील. सर्वात शुद्ध सोने चांदीचे हॉलमार्क असलेले दागिने या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच महिला दिन, अक्षय तृतीया, दसरा, दिवाळी या सणाच्या दिवशी सोने खरेदीवर आकर्षक भेट. मग आता वाट कसली पाहता, चला तर आपल्या हक्काच्या या दुकानावर आपण सोने चांदी खरेदी करूया. भेट देऊया राज ज्वेलर्सला. पत्ता अपना बाजार शेजारी, गवत बाजार, यावल. प्रोप्रायटर शुभम वाणी. येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या 15 ते 18 वयोगटातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.
शनिवारी येथे मुलांपेक्षा मुलींनी मोठ्या संख्येत एकत्र येत लस घेतली व सेल्फी काढून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत असल्याचा आनंद व्यक्त करताना विद्यार्थिनी दिसल्या. शासनाकडून 15 ते 18 वयोगटाकरिता देखील लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तेव्हा शालेय विद्यार्थी आपापल्या सवडीनुसार लस घेताना दिसत आहे. शनिवारी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये देखील लसीकरणास मोठा प्रतिसाद मिळाला. यात प्रामुख्याने विद्यार्थिनींनी लस घेण्याकरिता उत्सुकता दाखवली. शहरातील शिवाजीनगर भागातील मोठ्या संख्येत विद्यार्थिनी येथे लस घेण्याकरिता एकत्र आल्या होत्या व लस घेतल्यानंतर राष्ट्रीय कर्तव्य आपण बजावले याचा आनंद व्यक्त करताना रुग्णालयाच्या आवारात या विद्यार्थिनींनी सेल्फी देखील काढली. शनिवारी येथे 130 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यामध्ये 68 विद्यार्थिनींचा सहभाग होता. रुग्णालयात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका वैशाली बैरागी, मानसी उंबरकर, सोनाली देशमुख, दुर्गेश पाटील, आरिफ तळवी, साहिल तळवी, आमीन तळवी सह आदींनी परिश्रम घेतले. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल, कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल, मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या विभागीय क्रॉस कंट्री स्पर्धा प्रथमच जळगावऐवजी ग्रामीण भागात झाल्या. यात यावल महाविद्यालयाच्या वतीने या स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्यात आले होते. विभागीय स्तरावरील या स्पर्धेत जळगाव, एरंडोल, धुळे व नंदुरबार येथील खेळाडूंचा सहभाग होता. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 12 खेळाडूंची विद्यापीठ स्तरीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय क्रॉस कंट्री स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेचे उद्घाटक म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील पाटील हे हजर होते. तर स्पर्धेच्या शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे होत्या. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मैदानाची विधिवत पूजा करून सुनील पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी प्रमुख अतिथीमध्ये एरोनॉल विभागाचे सचिव डॉक्टर शैलेश पाटील, जळगाव विभागाचे सहसचिव डॉक्टर PR चौधरी, सेवानिवृत्त क्रीडा संचालक प्राध्यापक महेंद्र सोनवणे, संघ प्रमुख म्हणून प्राध्यापक राजधर बेडसे, प्राध्यापक हर्षवर्धन सरदार, प्राध्यापक निलिमा पाटील, प्राध्यापक चंद्रकांत डोंगरे, डॉक्टर शैलेश पाटील, डॉक्टर लिंबाराम प्रताके, डॉक्टर दिनेश तांदळे, डॉक्टर किशोर वाघ, प्राध्यापक DT सूर्यवंशी, प्राध्यापक अनिल देसाई, डॉक्टर महेश पाटील, प्राध्यापक सुभाष वानखेळे, डॉक्टर अमोल पाटीलसह आदींची उपस्थिती होती. या
स्पर्धेमध्ये जळगाव, एरंडोल, धुळे व नंदुरबार विभागातील मुले व मुली मिळून 8 संघ व 48 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत मुलींमध्ये प्रथम आलेल्या 6 व मुलांमध्ये प्रथम आलेले 6 स्पर्धकांची विद्यापीठस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे. क्रीडा स्पर्धेचं आयोजन यावल महाविद्यालयाचे क्रीडा समिती प्रमुख प्राध्यापक डॉक्टर PV पावरा, उपप्राचार्य प्राध्यापक AP पाटील यांनी केले होते. या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुधा खराटे यांनी तर आभार प्राध्यापक MD खैरनार यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर SP कापडे, प्राध्यापक संजय पाटील, प्राध्यापक SR गायकवाड, डॉक्टर HG भंगाळे, डॉक्टर RD पवार, प्राध्यापक मनोज पाटील, मिलिंद बोरघडे सह आदींनी परिश्रम घेतले. तर या स्पर्धेतील क्रॉस कंट्री स्पर्धेच्या 10 किलोमीटर अंतरावर भालोद तालुका यावल येथील राष्ट्रीय खेळाडू सूरज भालेराव याने विद्यार्थ्यांसाठी सांगवी गावाजवळ पाण्याची व्यवस्था करून खेळाडू वृत्तीचं दर्शन घडवलं. तर या स्पर्धेतील सर्व स्पर्धकांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखरेखीसाठी यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB वारेला, नानासाहेब घोडके, वसंतकुमार सदाशिव आदी स्पर्धेच्या ठिकाणी हजर होते. निवाड समिती सदस्य व उपस्थित सर्व सहकारी व खेळाडू मित्रमैत्रिणींनो, खरं म्हणजे 1.5 वर्षाच्या या खंडित कालावधीनंतर आज आपण परत सर्व ठिकाणी क्रीडांगणावर जमताना पाहून खूप आनंद होतोय. आपला हा उत्साह असाच या स्पर्धेमध्ये टिकून राहावा व आपल्या या निमित्ताने आपल्यामध्ये एक निकोप स्पर्धा झाली पाहिजे. खेळ म्हटल्यानंतर हार जीत होत असते, तो प्रश्न गौण असतो, पण त्या खेळामध्ये खेळाडू वृत्तीने भाग घेणं व आपण चांगलं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करणं हेच आपल्या हातात असतं. तर मी अपेक्षा बाळगतो की आपण सगळे या खेळामध्ये खूप चांगलं प्रदर्शन कराल आणि या स्पर्धा शांततामय पद्धतीने पार पाडाल अशी अपेक्षा बाळगतो व आदरणीय प्रकल्प अधिकारी मॅडम यांच्या वतीने मी या स्पर्धांचं उद्घाटन झाल्याचं औपचारिकपणे जाहीर करतो. धन्यवाद. खुशखबर खुशखबर खुशखबर. नववर्षानिमित्त यावल शहरातील श्री कलेक्शनमध्ये सर्व प्रकारच्या खरेदीवर 50% सूट. तेव्हा त्वरा करा. आपणास जर कपडे खरेदी करायचे आहे तर यावल शहरातील श्री कलेक्शनला अवश्य भेट द्या आणि 50% सूटचा लाभ घ्या. श्री कलेक्शन, भुसावळ रोड, आय हॉस्पिटल जवळ, यावल. शहरात विद्युत वितरण कंपनीकडून वीज बिल वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच थकबाकीदारांची वीज बिल अदा न केल्यामुळे त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. राज्य विद्युत वितरण कंपनीकडून शहरातील सहाय्यक अभियंता महेश वावरे सह कर्मचाऱ्यांच्या वतीने घरगुती वीज वापरकर्ते, व्यावसायिक वीज वापरकर्ते यांच्याकडील वीज बिल वसुलीसाठीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. दररोज शहरात पथकांच्या माध्यमातून वीज बिल वसुली सुरू असून वीज बिल थकबाकीदारांचा वीज पुरवठा हा खंडित केला जात आहे. तेव्हा ज्या ग्राहकांकडे वीज बिल थकले असेल त्यांनी वेळेवर वीज बिल अदा करून घ्यावे असे आवाहन यावल विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता महेश वावरे यांनी केले आहे. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. तालुक्यातील भालोद ते चिखली रस्त्याचे डांबरीकरण काम केले जात आहे. मात्र सदरील काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. तेव्हा या कामाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून संबंधित काम त्वरित बंद करावे व चांगल्या प्रतीचे काम या ठिकाणी व्हावे अशी त्यांची मागणी आहे. सदर कामा ठिकाणी भरत जावडे, बाळू चौधरी, आप्पा भिस्कुटे, मोहन जावडे, मनोज जावडे, दादू परतने, अमर नेहते, सुभाष परतने, मधुकर परतने, विनोद परतने, भरत चौधरी, ईश्वर चौधरी, मितेश परतने आदींनी जाऊन निकृष्ट दर्जाचे होत असलेले हे काम थांबवले आहे.
इकडे झाला तिकडे झाला शूटिंग करतात. कोण आहे तो काय डांबर आहे खाली यायचं बी तोन घ्यायला काय डांबर आहे घे हिचा डांबर आहे खाली मजूर आहे मजूर चालतं डांबरच नाही याच्यात उपड पायानं उपड पायानं नाही हाताने घेणं काय हे का डांबर आहे डांबर दिसतंय का याच्यात काय डांबर आहे तिच्यात डांबर आहे तो कॉन्ट्रॅक्टर शहरातील बालसंस्कार विद्या मंदिरात जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्रांच्या लेकींचा उपक्रमातून किल्ले प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत इयत्ता 6वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व विविध किल्ले तयार करून त्यांचे प्रदर्शन शाळेत लावण्यात आले होते. प्रदर्शनवेळी विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती दिली. किल्ले प्रतिकृती बघून शाळेतील सर्व विद्यार्थी प्रभावित झाले होते. या किल्ले प्रदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी होते. किल्ले प्रदर्शन आयोजनकरिता शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सविता गाजरे, प्रशांत महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. या किल्ले प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून रामदास भिरुळ, तनुजा काकडे यांनी काम पाहिले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागामार्फत सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा नुकतेच संपन्न झाली. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं बक्षीस चारुलता उमाकांत पाटील या विद्यार्थिनीने पटकवले. तर स्पर्धेचं आयोजन रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर R.D. पवार यांनी प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. या स्पर्धेत महाविद्यालयातील एकूण 93 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. तर या स्पर्धेचं द्वितीय बक्षीस देवेंद्र पंढरीनाथ बारी, तृतीय बक्षीस मयुरी गोविंदा बारी यांनी मिळवले. तसेच अक्षय दिलीप मराठे, प्रीती दिलीप निळे यांनी उत्तेजनार्थ बक्षिसं प्राप्त केली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्राध्यापक M.D. खैरनार, प्राध्यापक A.P. पाटील, प्राध्यापक संजय पाटील सह सर्व शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे. खोटे दस्तऐवज बनवून फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले आळगाव येथील बाबा महाहंस महाराज अखेर 35 दिवसाच्या तुरुंगवासानंतर जामीनवर मुक्त झाले आहे. श्री क्षेत्र आई मनुदेवी मंदिराची जागा आळगाव ग्रामपंचायतच्या नमुना 8 मध्ये खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून नोंद करणे व नंतर त्या उतार्यावर चॅरिटेबल ट्रस्ट उघडून फसवणूक करण्याबाबत सातपुळा निवासिनी मनुदेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम राजाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 2 डिसेंबर 2021 रोजी आळगाव ग्रामपंचायतचे सदस्य प्रकाश मार्तंड पाटील उर्फ बाबा महाहंसजी महाराज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्यांना 3 डिसेंबर 2021 रोजी यावल न्यायालयाच्या आवारातून ताब्यात घेण्यात आले होते. तेव्हा या गुन्ह्यात महाराज यांना येथील प्रथम वर्ग न्यायाधीश M.S. बनचरे यांच्यासमोर हजर केले असता महाराज यांना प्रथम 5 दिवसाची पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती व तेव्हापासून त्यांची रवानगी भुसावळ येथील जिल्हा कारागृहाच्या उपकारागृहातील तुरुंगात करण्यात आली होती. तेव्हा शुक्रवारी त्यांना भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मिळाला आणि तब्बल 35 दिवसाच्या तुरुंगवासानंतर महाराज जामीनवर मुक्त झाले आहे व ते कुटियावर दाखल झाले आहे. महाराजांनी आपल्या अनुयायींसाठी एक संदेश यावल न्यूजच्या माध्यमातून दिला आहे, तो आपण बघूया. जय मनुमाता, जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. मनुदेवीचे प्रिय भक्तजन हो, मनुमातेचे प्रिय भक्तजन हो तथा समस्त भाविक भक्तजन हो, आज मी आपणास महत्त्वाचा संदेश देऊ इच्छितो. तो म्हणजे असा की गेल्या काही दिवसापूर्वी मला श्री मनुदेवी मंदिराची खोटी ट्रस्ट बनवल्याच्या खोट्या आरोपाखाली फसवून 420चा गुन्हा दाखल करून मला अटक करून घेतले होते आणि त्यामध्ये मेहरबान अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायालय म्हणजे सेशन कोर्ट भुसावल यांनी दिनांक 7 जानेवारी 2021 रोजी मला जामीनवर मुक्त केलेले आहे. त्याबद्दल मी सदर न्यायालयाचा खूप खूप आभारी आहे. याबद्दल सांगायचे असे की मेहरबान कोर्टाने मला माझ्या पक्षात असलेल्या न्यायाचा विचार करून आणि माझ्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराचा विचार करून माझ्यावर झालेल्या अन्यायाला खोडून काढून मला जामीन देऊन अटकेतून मुक्त केलेले आहे. त्याबद्दल मी त्यांचा पुनश्च आभार मानतो आणि पुनश्च धन्यवाद देतो. प्रिय भक्तजन हो,
ही ट्रस्ट खोट्या कागदपत्रांच्या आधारे खोटी ट्रस्ट नसून श्री मनुदेवी मंदिराची ट्रस्टच नव्हती आणि म्हणून आमची प्रथमच ट्रस्ट निर्माण झालेली आहे, ना की दुसरी ट्रस्ट. 2 ट्रस्ट नसून मनुदेवी मंदिराची एकच ट्रस्ट आहे आणि एकच ट्रस्ट राहणार आहे, ती जी की मनुदेवी मंदिराची असेल, श्री मनुदेवी मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, आळगाव, तालुका यावल, जिल्हा जळगाव, नोंदणी क्रमांक A1367, जळगाव. हीच ट्रस्ट खरी ट्रस्ट आहे आणि तीच शेवटपर्यंत राहणार आहे, कारण यापूर्वी मनुदेवी मंदिराची अगोदर एकही ट्रस्ट अस्तित्वात नाही, जी म्हणजे आळगाव तालुका यावल येथील मूळ मनुदेवीची. अनेक मनुदेवीच्या नावानं ट्रस्ट असतील, परंतु श्री मनुदेवी मंदिराची आळगावची नोंदणीकृत ट्रस्ट आमच्या ट्रस्टच्या ऐवजी एकही ट्रस्ट नाही, म्हणून तीच ट्रस्ट एक ट्रस्ट आहे आणि तीच ट्रस्ट शेवटपर्यंत राहणार आहे. हा विजय शेवटपर्यंत राहणार आहे. याची सुरुवात आम्हाला दिनांक 7 जानेवारी 2022 रोजी मिळालेल्या जामीनवरून लक्षात येत आहे आणि आमचा जामीन आमच्या पक्षात म्हणजेच न्यायाच्या पक्षात मिळणे म्हणजेच आमच्यावर झालेला अन्यायाला विफलता होणे, अन्याय विफल होणे. ज्या दुःखी आत्म्यांनी माझ्याविरुद्ध खोटी केस केली होती, आता ह्या जामीन मिळाल्यापासून त्यांच्या पदरात विफलता, पराभव पडणे सुरू झाली आहे आणि आमच्या पक्षात विजय आणि सफलता पदरी पडत आहे. तसेच दुसरी गोष्ट की या सफलतेला मिळवण्यासाठी म्हणजेच माझ्यावर झालेल्या अन्यायाचा विरोध करण्यासाठी आणि देवाला प्रार्थना करून मला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणारे वारकरी संप्रदायाचे समस्त साधू संत व त्याशिवाय भाविक भक्त तसेच मनुमातेचे उपासक आणि आळगावचे मनुमातेचे स्वयंसेवक कार्यकर्ते, माझे शुभचिंतक, या सर्वांचा मी खूप आभारी आहे आणि त्यांचे प्रयत्न मनुमातेने भगवंताने सफल केले आहेत. सत्य संकल्पाचा दाता नारायण करी सर्व पूर्ण मनोरथ या संकल्पानुसार त्यांचे प्रयत्न देवाचे ब्रीद पूर्ण सफल झालेले आहे, पूर्ण म्हणजे सत्य झालेले आहे. आणि देवाला मी प्रार्थना करतो की आपण यांच्या भावनेंना आर्ततेने, यांच्या न्यायिक भावनेनं, यांच्या न्यायिक मागणीला पूर्ण केल्याबद्दल मी देवाचाही आभारी आहे. अशा प्रकारे त्यांचे प्रयत्न सदैव सफल होत राहोत आणि श्री मनुदेवी मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचा विजय सदैव होत राहो, हीच मी देवाला प्रार्थना करतो. आणि आपण असेच माझ्यासोबत नेहमी स्नेह, प्रेम आणि आपुलकी ठेवून, सद्भावना ठेवून मला सहकार्य करावे, त्याबद्दल मी आपला आभारी राहील आणि आजही आभारी आहे. देव आपले प्रयत्न सदैव सफल करो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, जय मनुमाता. हिंगोणा तालुका यावल या गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार श्रीदादा चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. या कार्यक्रमाचं आयोजन आदिवासी सेलचे तालुका अध्यक्ष बशीर परमान तळवी यांनी केले होते. या कार्यक्रमामध्ये आमदार श्रीदादा चौधरीसह जिल्हा परिषदचे काँग्रेसचे गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, काँग्रेसचे पंचायत समितीचे गटनेता शेखरदादा पाटील, युवा नेते धनंजय दादा चौधरी, आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष मासूम रहमान तळवी, आदिवासी सेल तालुका अध्यक्ष बशीर परमान तळवी, अमोल भिरूड, अमर कोळी, हिंगोणा गावाचे उपसरपंच राणेदादा, काँग्रेसचे कार्यकर्ता अशफाकदादा तळवी, आदिवासी सेल तालुका उपाध्यक्ष पिरण महबूब तळवी, संजूदादा जमादार, रशीददादा तळवीसह आदींची उपस्थिती होती. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.